मनीषा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शाबूत तांदळाचे वडे करणार आहोत। आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि आता आम्ही अर्धा किलो शाबूत तांदूळ रात्रभर भिजत घातले होतं, तर खूप छान असं भिजलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, खूप मस्त भिजलेले आहे आपला तांदूळ। तर आता आपल्याला शाबूत तांदळाचे वडे करायचे। तर इथे मी काय केले, 4-5 बटाटे थोडे उकडून घेतलेले, 2 शिट्ट्या कुकरच्या काढून घेतलेले आहेत आणि त्या मस्त असं उकडून निघालेले आहेत। आता आपल्याला हे बटाटे सोलून घ्यायचे। बटाटे उकडून घेतले, व्यवस्थित सोलून पण घेतलेले आहेत आणि आता इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। आपल्याला हे शेंगदाण्याची भरड करून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता त्याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे पहा, हिरवी मिरचीची आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याची पण अशी भरड काढून घ्यायची आहे। तर आता इथे आपण बटाटे उकडलेले आहेत, तर त्याला काय करायचंय, त्याला किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचंय असं। हे पहा, असे बटाटे आपल्याला आता इथे पहा, आपण सर्व बटाटे असे किसून घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये काय करायचंय, इथे शाबूत तांदूळ घेतलेले आहेत। आपल्याला हे शाबूत तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। असं सर्व शाबूत तांदूळ आता आपण याच्यात टाकून घेतले। आता इथे लसणाची, आपलं हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे, लसूण नाही घातलेला आहे, सॉरी, फक्त हिरवी मिरची आहे आणि शेंगदाण्याचा कूट। आता इथे जास्त प्रमाणात करते मी, त्याच्यामुळे थोडे जास्त घालते। शेंगदाण्यामुळे काय होतंय, आपल्या रेसिपी खूप अशी कडक होते, मस्त अशी छान। चवीपुरतं मीठ घालायचंय। आता हे सर्व मिक्स करायचंय, सर्व मिक्स करून घेऊ। आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय आणि याचा आपल्याला व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। शेंगदाणे, बटाटा, साबुदाणा आणि मीठ हे सर्व असं मिक्स झालं ना। आता आमच्याकडे काय आहे, आम्ही अहमदनगर जिल्ह्यातले, तर आमच्याकडे म्हणजे काही ठिकाणी असेल, पण आमच्याकडे कोथिंबीर, जिरी वगैरे घालत नाही उपवासाला। आम्ही फक्त एवढंच घालतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच दाखवते। जर तुमच्याकडे जर तसं चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। हे पहा, आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे। आता कुणी कढीपत्ता पण टाकतं, जिरी टाकतं, कोथिंबीर टाकतं, पण आम्ही नाही टाकत, आम्ही एवढंच टाकतो। म्हणजे इकडं तसं कोणच हे करत नाही। तर इथे पहा, मस्त असं आपला याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे पाहू शकता, असा आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपल्याला याचे वडे काढून घ्यायचे। आता आपण याचे काय करूया, वडे काढून घेऊयात मस्त असे पटपट पटपट। तुम्हाला पाहिजे तेवढा आकार करा, छोटा मोठा। आता हा तळला ना की मग फुगतो, त्याच्यामुळे खूप मोठा पण नाही करायचा आहे, तरी मी थोडासा साईज। हे पहा, मस्त असा वडा काढून घेतलाय। आता याचे वडे काढून घेऊयात आपण।
खूप मस्त होतं. अशी चीर नाही पडू द्यायची, असं थोडासा कडेने दाबायचा आहे, नाहीतर मग त्याला चीर पडली नाही की तो त्याच्यामध्ये तेल शिरतं, मग तो तेलकट होतो. असा तेलकट नाही झाला पाहिजे. असं मस्त गोल 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 आकारामध्ये हे पहा, एकदम छान असं कडेने दाबून घ्यायचा आहे आणि मग तो छान होतो. इथे पहा, आपण तेल तापत ठेवलेले आहे आणि ते तेल आता आपलं तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे वडे फुल फ्लेमवरती नाही ठेवायचे, मंद आचेवरती ठेवायचे, म्हणजे आपले व्यवस्थित वडे असे आतून पण असे शिजून निघतात ना, नाही तर मग ते आपण कच्चेच राहतात. ते पलटी करून घ्यायचे आहेत. आता एक बाजू त्याची ही झालेली आहे आपली व्यवस्थित अशी. केले नाही आहेत, कारण की ते करताना आपण त्याच्या कडा ज्या आहेत त्या दाबून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं. आणि आपण जर नुसता तो दाबून व्यवस्थित असं नाही बनवला तर मग तो फुटतो आणि त्याच्यामध्ये सर्व तेल असं आतमध्ये जातं, त्याच्यामुळे मग ते तेलकट होतं. पहा आता हे पहा, मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालाय तो. आणि माझ्याकडून जर काही चुकत असेल तरी मला कमेंट करून सांगा. तर हे पहा, आता आपले वडे व्यवस्थित असे मस्त असे तयार झालेले आहेत. इथे मी घरी बनवलेलं दही आहे. आता दह्याबरोबर आपण सर्व करूयात. तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता. आता इथे मी दह्याबरोबर सर्व केलेलं आहे. हे पहा, कुरकुरीत वडा आपला तयार झालेला आहे आणि आता आपण ट्राय करूयात. धन्यवाद. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट नक्की करा.